dear students. I am Anand Soranis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in the last second video lecture on 1.3, the cop and the anthem, we were learning that how Sophie tried to reach into jail. He tried various events, but he was rescued from that events because the police did not pay attention to him, rather ignore to his crimes. But now in this third part, we are going to see that there is a transformation in the mind of Sophie. He has a resurrection of mind. म्हणजे आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की सोफीची सदसद विवेक बुद्धी जागृत झालेली आहे, त्याच्या मनाचं पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता कशा प्रकारचे बदल हे प्रार्थनेमुळे होतात हे आपण या धड्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपण बघूया. At length Sophie reached one of the avenues to the east where glitter and turmoil was but faint. आता ग्लिटर म्हणजे चमक आणि टर्मॉइल म्हणजे गोंधळ. तर तो अशा एरियामध्ये ॲव्हेन्यू म्हणजे अशा ठिकाणी पोहोचला की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ नाहीये, कुठल्याही प्रकारची चमक दमक नाहीये, अत्यंत शांत अशा प्रकारचं वातावरण. He dragged himself towards Medicine Square, for the homing instinct survives even when the home is a far bent. आता संध्याकाळची वेळ झाल्यामुळे तो आता मेडिसिन स्क्वेअर मधून पुढे जातो आणि त्याला आता घरी जाण्याची उत्सुकता लागलेली आहे, जरी त्याचं घर एका बागेमध्ये एका बेंचवर असलं तरी. बट ऑन अँड युजली क्वाइट कॉर्नर, एका शांत अशा कोपऱ्यावर, सोफी केम टू अ स्टँड स्टिल. स्टँड स्टिल म्हणजे स्तब्ध होणे. म्हणजे इथे सोफी आता अत्यंत शांत अशा एरियामध्ये आला आणि तो एरिया आहे एका चर्चचा. हिअर वॉज अन ओल्ड चर्च, क्वेंट. क्वेंट म्हणजे अट्रॅक्टिव्हली अनयुजुअल अँड ओल्ड फॅशन, म्हणजे जुन्या पद्धतीचं ते एक चर्च आहे. अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. आता त्या चर्चची रचना आपल्याला सांगितलेली आहे की रॅम्बलिंग म्हणजे स्प्रेडिंग ऑर विंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डिरेक्शन्स. म्हणजे उतार असलेलं छप्पर आहे त्या चर्चचं. अँड गॅबल्ड, कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स, म्हणजे इथे गॅबल ही एक डिझाईन आहे. द ट्रायंग्युलर पार्ट ऑफ द वॉल ॲट द एंड ऑफ द रिच्ड रूफ. म्हणजे आता साधारण आपण चर्चची जी रचना आहे, म्हणजे जे छप्पर असतं ते वरच्या स्वरूपामध्ये त्रिकोणी स्वरूपाचं आणि उतार असलेलं ते छप्पर आहे. आणि अशा त्या चर्चच्या परिसरामध्ये रॅम्बलिंग इन गॅबल्ड अशा त्या परिसरामध्ये तो पोचतो. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो, त्या ठिकाणी एक जांभळ्या रंगाची खिडकी आहे. अ सॉफ्ट लाईट डोर, आणि त्या चर्चमधनं एक सौम्य त्या खिडकीतून एक सौम्य प्रकाश बाहेर पडत आहे. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज. आणि त्या चर्चमध्ये एक ऑर्गॅनिस्ट, ऑर्गन वाजवणारा, हा ऑर्गनच्या चाव्यांवर आपले बोटं फिरवतोय. अँड मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ कमिंग सॅबॅथ अँथेम. आणि एक सॅबॅथ नावाचं स्तोत्र किंवा प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना त्या म्युझिकच्या सहाय्याने त्या चर्चमध्ये प्ले केली जाते, वाजवली जाते आहे. आणि ही प्रार्थना जेव्हा सोफीच्या कानावर पडते तेव्हा सोफीच्या मनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज एअर स्वीट म्युझिक. आणि त्या प्रार्थनेचे जे गोड सूर आहेत ते त्या सोफीच्या कानावर पडतात. दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेस. इथे कॉन्व्होल्युशन म्हणजे कॉईल ऑर ट्विस्ट, म्हणजे ते चर्चचं जे कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये वलयाकृती अशा प्रकारची जाळी बसवलेली आहे आणि त्या जाळीवर तो आपलं डोकं टेकतो, मान टेकतो आणि शांतपणे ते म्युझिक ऐकत असतो. इथे आयर्न फेस म्हणजे लोखंडाचं कुंपण. इथे कॉन्व्होल्युशन म्हणजे कॉइल्स ऑर ट्विस्ट, म्हणजे वर्तुळाकृती अशा पद्धतीचं ते लोखंडाचं कुंपण आहे. आणि त्या कुंपणावर साहजिकच आता त्याचं जे मन आहे ते प्रार्थनेचे सूर त्याच्या कानावर पडल्यामुळे शांत होतं आणि स्तब्ध होतं. आणि मग
त्या सुरांमध्ये जणू त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची सुरुवात होते, त्याची सचोट विवेकबुद्धी जागृत होते, त्याचं मन भानावर येतं. म्हणजे त्याचं जे आत्मभान जे हरपलेलं होतं, ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे तो जात होता, आता तिथून ती प्रवृत्ती आता चांगल्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित व्हायला सुरुवात झाली. इथे सॅबाथ या शब्दाचा अर्थ दिलाय अ डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स ऑब्स्टिनन्स फ्रॉम वर्क केप्ट बाय ज्यूज अँड ख्रिश्चन्स. म्हणजे आता ख्रिश्चन धर्मामध्ये एक असा दिवस पाळला जातो की ज्यामध्ये परमेश्वराच्या सानिध्यात राहून परमेश्वराची उपासना केली जाते, आणि अशा प्रकारची ती प्रार्थना त्या सोफीच्या कानावर पडते आणि सोफीच्या मनामध्ये आता परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. लेखकाला इथे असं सांगायचं आहे की प्रार्थनेमध्ये इतकी ताकद असते की जी आपली एकाग्रता घडवून आणते आणि आपलं चिंतन मनन ही क्षमता वाढवण्याची त्या प्रार्थनेमध्ये ताकद असते. आणि हीच प्रार्थना आता त्या सोफीच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. द मून वॉज अबाव फुल अँड रेडियंट. आकाशामध्ये चंद्र आहे की तो पूर्ण आणि लालबुंद अशा प्रकारचा आहे. व्हेकल्स अँड पेडिस्ट्रियन्स आर फ्यू. रस्त्यावर जी वाहनं आहेत किंवा पदचारी पेडिस्ट्रियन म्हणजे रस्त्यावर पायी चालणारे लोक ते पण फार कमी आहे. म्हणजे रस्ताही असा निर्मनुष्य शांत, कुठल्याही गोंगाट नसलेला. स्पॅरो ट्विटर स्लिपीली इन द केव इन द ईव्स. म्हणजे जे ईव्स म्हणजे पोवळ, आपण पत्र्याच्या छताखाली जे पाणी पोवळ्यात पडतं आणि मग ते पाईपातनं खाली येतं त्याला ईव्स असं म्हणतात. त्या पोवळ्यामध्ये ज्या चिमण्या बसलेल्या आहेत त्या सुद्धा आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे झोपी आलेल्या आहे. अ लिटिल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च यार्ड. आणि जणू एखादं कंट्री म्हणजे खेडेगावातलं ते चर्च असावं अशा पद्धतीचा तो सीन आहे. अत्यंत शांत निर्मनुष्य, पण प्रार्थनेचे सुंदर असे सूर त्याच्या कानावर पडतात आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये एक प्रकारची आत्मजागृती निर्माण व्हायला सुरुवात होते. अँड द अँथेम दॅट ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स. म्हणजे आयर्न फेन्स म्हणजे लोखंडाच्या त्या कुंपणावर त्या प्रार्थनेच्या सुरामुळे सोफी पूर्णपणे मग्न होतो, स्तब्ध होतो. सिमेंटेड म्हणजे मग्न होणे, स्तब्ध होणे. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. आता त्याला भूतकाळाची आठवण होते आहे की एक काळ असा होता की ज्या काळात त्याच्यासोबत त्याची आई होती, सुंदर गुलाबाची फुलं होती, त्याच्यामध्ये काहीतरी बनण्याची महत्वाकांक्षा होती, त्याला खूप चांगले संगत असलेले मित्र मिळालेले होते, त्याच्यामध्ये इमॅक्युलेट म्हणजे परफेक्टली क्लीन अँड टायडी, स्वच्छ आणि अत्यंत निर्मळ अशा प्रकारचे विचार होते. अँड कॉलर्स म्हणजे त्याची एक विशिष्ट समाजामध्ये प्रतिष्ठा होती. आणि ह्या सर्व गोष्टी त्याला आठवतात आणि मग त्याला लक्षात येतं की अरे आपण कशा प्रकारचं जीवन जगत होतो आणि आता आपण कशा पद्धतीचा चुकीचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार करत आहोत. तर याचं आत्मभान, याची आत्मजाणीव त्याला होते, ही केवळ त्या प्रार्थनेमुळे होते. आणि मग त्याच्या मनामध्ये जो बदल होतो तो बघा तो कसा आहे. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. आता त्याचं मन हे पूर्णपणे ग्रहणक्षम झालेलं आहे. रिसेप्टिव्ह म्हणजे आता त्याचं मन त्याच्याशी बोलतंय, त्याचं मन जणू त्याला एक चांगलं सुंदर असं जीवन जगण्याची जाणीव करून देत आहे. आणि म्हणून कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट ओल्ड चर्च. आणि त्या जुन्या चर्चचा जो प्रभाव त्याच्या मनावर पडतो, ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या मनामध्ये त्या संपूर्ण चर्च आणि चर्चमध्ये चालणारी प्रार्थना, त्या सुरांचा होणारा परिणाम, त्याला झालेली भूतकाळाची जाणीव की जे सुंदर आणि अत्यंत आनंदमय अशा प्रकारचं स्वच्छ निर्मळ विचारांचं आयुष्य जे तो पूर्वी जगत होता, तर त्या आयुष्याची त्या जीवनाची त्याला आठवण झाली. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये आता एक सुंदर बदल व्हायला सुरुवात झाली. सोल म्हणजे आत्मा, त्याच्या आत्म्यामध्ये आता सुंदर बदल व्हायला सुरुवात झाली. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर
द pit into which he had tumbled. आणि त्याला जाणीव झाली की, आणि ती भयानक जाणीव अशी झाली, हॉरर, रायझिंग हॉरर. पीठ म्हणजे खड्डा, की आपण अशा खड्ड्यामध्ये अडकून पडलो होतो, अशा विचारांमध्ये आपण अडकून पडलो होतो की ज्या विचारांमुळे आपल्या जीवनाची दिशा भरकटलेली होती. मी आधी आपल्याला सांगितलं की आपल्या जीवनाचे ध्येय, आपल्या जीवनाचे स्वप्न आणि आशा या काय आहेत याच्यावर आपल्या जीवनाची दिशा अवलंबून असते. या ठिकाणी सोफीच्या जीवनाची दिशा भरकटली, तो आत्मभान हरपला आणि त्याच्या त्या वाईट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विचारांमुळे त्या विचारांची दिशा त्याला कुठे नेणार आहे याची जाणीव झाली. आणि आता परत तो त्या विचारातनं मागे फिरून आपल्या भूतकाळात रममाण होतो आणि त्याप्रमाणे आता तो जीवन जगण्याचा निश्चय करतो. द डिग्रेडेड डेज, त्याचे जे अवनत असलेले जे दिवस होते, ज्या पद्धतीने तो ते दिवस घालवत होता, अनवर्दी डिझायर्स, लायक नसलेल्या इच्छा. म्हणजे कधी कधी आपण काय करतो की आपल्या मनामध्ये अशा इच्छा बाळगतो की ज्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आपण लायक नसतो. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीने विचार करणारी व्यक्ती ही हिच्या ज्या इच्छा असतात त्या अनवर्दी असतात, म्हणजे ते योग्य नाही. डेड होप्स, मृत आशा, रेकेड फॅकल्टीज, त्याचे दरिद्री अशा स्वरूपाचे विचार. फॅकल्टीज म्हणजे विचार, म्हणजे रेकेड म्हणजे सगळे त्याचे विचार. रेकेड म्हणजे नष्ट झालेली विचारशक्ती असं आपण म्हणूया. रेकेड म्हणजे नष्ट होणे किंवा त्याची जी विचारशक्ती लोप पावलेली होती, त्याच्या आशा ज्या मृतवत झालेल्या होत्या, ज्याच्या इच्छा या अनवर्दी होत्या, अशा त्या डिग्रेडेड, अवनत झालेले दिवस अँड बेस मोटिव्ह दॅट मेड ऑफ हिज एक्झिस्टन्स, आणि त्याचे जे काही नीच प्रकारचे विचार होते त्या विचारांनी त्याचं जे अस्तित्व बनलेलं होतं, त्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली की आपण अशा प्रकारचा विचार न करता आपण उन्नत पद्धतीने विचार केला पाहिजे. आपण पॉझिटिव्ह, सकारात्मक पद्धतीने विचार केला पाहिजे. आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि या प्रयत्नातून आपण आपलं आयुष्य घडवलं पाहिजे. म्हणजे तो जितकं आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहज व्हायला पाहिजे आणि आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं पाहिजे आणि मग इतका तो निराशावादी पद्धतीने जीवन जगत होता, तर या जीवनाची त्याला आता किळस वाटायला लागले. या जीवनाविषयी त्याला आता तिरस्कार वाटायला लागला आणि यातून तो आता जणू बाहेर पडत आहे. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आणि या अशा विचित्र मनाच्या स्थितीमध्ये त्याचं हृदयही त्याला अत्यंत रोमहर्षकपणे, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देत होता. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड. इम्पल्स म्हणजे प्रेरणा, इन्स्पिरेशन. आता त्याला इथे या ठिकाणी जी प्रेरणा आहे, जीवन जगण्याची, सुंदर निर्मळ विचारांनी जीवन जगण्याची जी प्रेरणा आहे, ती त्याला त्या चर्च मधल्या प्रार्थनेमुळे मिळते. आणि म्हणून अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड टू, आणि ही जी प्रेरणा आहे त्याला मिळणारी, तर त्या प्रेरणेतून त्यानं असं ठरवलं की बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. ही जी त्याची दयनीय वस्तुस्थिती होती, त्या वस्तुस्थिती विरुद्ध त्याने बॅटल म्हणजे संघर्ष करण्याचा ठरवला. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. मायर म्हणजे दलदल, ज्या दलदलीमध्ये तो फसलेला होता, ज्या घाणेरड्या विचारांमध्ये तो अडकलेला होता, या विचारातून त्याने स्वतःला जणू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मायर या शब्दाचा अर्थ आहे अ कॉम्प्लिकेटेड और अनप्लेझंट सिच्युएशन फ्रॉम विच इट इज डिफिकल्ट टू फ्री वनसेल्फ. म्हणजे जी गुंतागुंतीची, असुखद, जी दयनीय अशा प्रकारची जी परिस्थिती, अशा त्या दलदलीत तो फसलेला होता, अशा विचारांमध्ये तो फसलेला होता, यातून तो आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. आणि त्याने जणू निश्चय केला की आपण आता एक चांगला आदर्श माणूस बनावा. ही वुड कॉन्कर द इव्हिल. आपल्या मनातल्या दुष्ट गोष्टींवर त्याने आता विजय मिळवण्याचं ठरवलं. कॉन्कर म्हणजे विजय मिळवणे, इव्हिल म्हणजे वाईट गोष्टी. अँड दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. म्हणजे कधी कधी काय असतं की या ज्या वाईट गोष्टी आहेत ह्या आपल्याला एन्स्लेव्ह म्हणजे गुलाम बनवतात, आणि या सवयीमधनं, या विचारांमधून, त्या दुष्ट विचारातून त्याने बाहेर पडण्याचं ठरवलं. त्या विचारांवर त्याने विजय मिळवण्याचं ठरवलं. देअर वॉज अ टाइम. आणि अजूनही त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही असा वेळ होता, खूप काही त्याला संधी होती. ही वॉज यंग एट. तो अजूनही तरुण होता आणि म्हणून ही वुड रिसरेक्ट.
द ओल्डर ॲम्बिशन, त्याच्या ज्या जुन्या महत्वाकांक्षा होत्या त्यांचं तो पुनरुज्जीवन करणार असा त्याने निश्चय केला. रिसरेक्ट म्हणजे पुनरुज्जीवन करणे, टू रिवाइव्ह हिज विशेस, हिज ड्रीम्स, हिज ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाउट फॉल्टरिंग, आणि न अडखळता किंवा कुठलीही फॉल्टरिंग म्हणजे कुठलीही शक्ती न गमावता तो आता या सर्व ध्येयाचा पाठलाग करणार होता, त्याच्या महत्वाकांक्षांचा, स्वप्नांचा पाठलाग करणार होता. आता त्याने ठरवलं की आपण आपलं करिअर बनवायचं, यासाठी आपल्याला कितीही मेहनत करावी लागली, शरीराने, मनाने, बुद्धीने, तरी आता त्याची जणू मनामध्ये एक निश्चयाची एक वाट निर्माण झाली. आणि आता तो निश्चय करतोय की आपण आता आपलं जे काही स्वप्न होतं, महत्वाकांक्षा होती, आपली जी ध्येय आहे ती मिळवायची. म्हणजे आता वाईट ध्येयाकडून तो आता चांगल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याचं ठरवतो. आता हे जे त्याच्या मनामध्ये झालेलं परिवर्तन आहे अत्यंत प्रशंसनीय आहे. दोज सोलमन बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम, आणि ह्या रिव्होल्युशन म्हणजे क्रांती, त्या चर्चमधल्या त्या प्रार्थनेच्या ऑर्गनच्या सुरांनी त्याच्या मनामध्ये जाऊन एक प्रकारचं परिवर्तन झालं आणि क्रांती झाली. टुमॉरो यू गो इन टू रोरिंग टाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क, आणि उद्या जणू तो आता शहरात जाणार आहे, त्या गोंगाट असलेल्या त्या शहरात जाऊन तो काम शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. A foreign importer had once offered him a place as a driver. एक व्यापारी आहे, इम्पोर्टर आहे फोरचा, की ज्याने त्याला ड्रायव्हरची नोकरी देऊ केलेली असते, आणि म्हणून ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड, आणि आता या जगात आपण काहीतरी बनायचं आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कष्टाने उभारण्याचा त्याने म्हणून निश्चय केला. ही वुड, आणि त्याने तो निश्चय केला. आता त्याच्या मनामध्ये हे परिवर्तन होत असताना आता उपरोध असा आहे, आपण आपल्याला माहिती आहे की ओ हेनरी यांच्या कथेचा जो शेवट आहे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने, उपरोधिक पद्धतीने होतो. आणि आता इथे आयरनी अशी आहे की जेव्हा सोफीच्या मनामध्ये आता परिवर्तन घडवून आपण आता चांगलं आयुष्य जगायचं, सुंदर आयुष्य जगायचं अशी प्रेरणा जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण होते, त्याच्या विचारात परिवर्तन होतं, तेव्हा सोफी फेल्ट अ हँड लेड, त्याच्या कोणीतरी मागून खांद्यावर हात ठेवतो. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. ही लुक क्विकली अराउंड द इम्पॅसिव्ह फेस ऑफ द पोलिसमॅन, आणि त्याच्या खांद्यावर जर हात कोण ठेवला असेल तर ज्याच्या चेहऱ्यावर कुठलेही अविर्भाव नाही, इम्पॅसिव्ह निष्ठुर चेहरा त्या पोलिसाचा, आणि त्या पोलिसाकडे त्याने पाहिलं आणि तो आणखीनच दचकला आणि घाबरला, आणि त्या पोलिसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटला, व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करत आहेस? आस्क्ड द ऑफिसर. ऑफिसर म्हणजे पोलीस. नथिंग, तो म्हणतो मी काहीच करत नाहीये. देन कम अलॉंग विथ, सेड पोलिसमॅन, तू मग आता माझ्यासोबत चल, तू काहीच करत नाहीयेस ना, तर माझ्यासोबत चल. आणि 3 months ऑन द आयलँड, आणि मग आता त्याला 3 महिने बेटावर जाण्याची म्हणजे तुरुंगात जाण्याची शिक्षा होते. सेड द मॅजिस्ट्रेट, मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायाधीश, इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग, म्हणजे त्याने न्यायाधीशाने त्याला 3 महिन्याची शिक्षा सुनावली. म्हणजे आता सोफीने जो मनोनिश्चय केला होता आपलं जीवन सुंदर आणि स्वच्छ निर्मळ बनवण्याची आणि करिअर बनवण्याची जो निश्चय बनवला होता, तो आता पुन्हा 3 महिने पुढे लोटला गेला. आता 3 महिने त्याला तुरुंगात काढावे लागणार, आणि त्यानंतर त्याला आता पुन्हा एक संधी मिळेल त्याचं स्वतःचं जीवन घडवण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपल्याला हेच अभ्यासायचं आहे की अनेक समाजामध्ये लोक आपल्याला वाईट विचारांकडे, प्रवृत्तीकडे गेलेली आढळून येतात. आणि म्हणजे जसं चोऱ्या करणारे लोक आहेत, लुटारू आहेत, फसवणारे लोक आहेत, जुगार खेळणारे किंवा व्यसनाला लागलेली लोक आहेत, ही आपल्याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवणं म्हणजे ह्या लोकांमध्ये परिवर्तन घडवणं हे शक्य आहे. आणि जर या लोकांनी प्रार्थना किंवा आत्मचिंतन, मनन, एकाग्रता ठेवून आणि आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून जर विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये निश्चित परिवर्तन होईल, आणि ते चांगलं परिवर्तन होईल. म्हणून या ठिकाणी आपल्याला या वाईट विचारांपासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे आणि आपल्याला चांगल्या विचारांकडे जायचं आहे. हाच लेखकाचा या धड्यामधनं एक संदेश आहे. आणि त्याच्यामुळे आपण कितीही जीवनामध्ये आपल्याला कष्ट पडले तरी आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करावा, हा पण संदेश लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे. आपण आपले विचार नेहमी जागृत ठेवले पाहिजेत.
आपलं शिक्षण, आपलं करिअर म्हणजे आपल्या जीवनाची दिशा आपण ठरवताना चांगला विचार केला तर आपल्या जीवनाची दिशा ही नक्कीच चांगली ठरू शकते. म्हणजेच गुन्हेगारी प्रवृत्तीने जगणं किंवा विकृत मानसिकतेने जगणं हे जीवन जगण्याचं चांगलं लक्षण असूच शकत नाही. आणि म्हणून आपण नियमित चांगला विचार करा, आपल्या जीवनाची ध्येय चांगले ठेवा, आपल्या जीवनाचं स्वप्न, आपल्या आशा चांगल्या ठेवा, चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, चांगल्या प्रकारचा जॉब मिळवा, आपलं आयुष्य स्वतः घडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. असंच संदेश या धड्यातून लेखकाला द्यायचा. तर आपण या ठिकाणी हा धडा संपवलेला आहे. या धड्याची मी PDF आपल्याला व्हॉट्सअपवर टाकणार आहे आणि ही PDF आपण लिहून काढायची आहे वहीमध्ये. हा सगळा होमवर्क आपण पूर्ण करायचा आहे आणि या धड्याचं हे व्हिडिओ लेक्चर आपल्याला समजलं नाही तर आपण ते पुन्हा पुन्हा ऐका. आपल्याला धडा पुन्हा PDF मधनं किंवा पुस्तकातून वाचता येईल, तो पुन्हा पुन्हा वाचा आणि या धड्यातले सर्व प्रसंग नीट समजून घ्या. धडा म्हणण्यापेक्षा ही एक छान अशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपण जरूर आत्मसात करा. तर या ठिकाणी मी थांबतोय. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया. तर टिल देन गुड बाय एव्हरीवन. थँक्यू.